आदिवासींसाठी भाजपची कोंडी। नमस्कार, मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह। वसई विरार महानगरपालिकेचे महापौर पद आदिवासींसाठी राखीव आहे, त्यामुळे महापौर आपलाच असावा यासाठी शिंदेच्या शिवसेनेला पुढे करून काही लोक आदिवासी जागांवर दावा करीत आहेत। आदिवासींसाठी राखीव असलेल्या प्रभागात शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचं संख्याबळ नाही, तरीही शिंदेची शिवसेना आरक्षित जागांसाठी हट्ट धरून आहे। आरक्षित आदिवासी जागेंवर जिंकून येण्याची क्षमता आणि अपेक्षित कार्यकर्त्यांचं संख्याबळ भाजपकडे आहे, परंतु महापौर पद आपल्याकडे राहावे यासाठी भाजपची कोंडी शिंदेच्या शिवसेनेच्या माध्यमातून केली जात आहे। वसई विरार महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिंदेची शिवसेना आणि भाजप यांच्यात जागा वाटप झाले असून युतीत निवडणूक लढणार अशी घोषणा स्थानिक पातळीवर करण्यात आली, परंतु प्रत्यक्षात भाजपला वसई विरार महानगरपालिकेत बहुतांश ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेच्या विरोधात मैत्रीपूर्ण लढत लढावी लागेल अशी राजकीय परिस्थिती शिंदेच्या शिवसेनेने निर्माण केली आहे। महापौर पद आदिवासींसाठी राखीव आहे, त्यामुळे बोईसर विधानसभा मतदारसंघात आदिवासींसाठी राखीव असलेल्या 5ही जागांवर शिंदेच्या शिवसेनेने दावा केलेला आहे। त्या मतदारसंघात शिंदेच्या शिवसेनेचा कार्यकर्ता नाही, परंतु देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेच्या शिवसेनेला सहानुभूती दाखवण्याची जी भूमिका घेतली आहे, त्या भूमिकेचा फायदा घेऊन शिंदेच्या शिवसेनेच्या माध्यमातून भाजपची कोंडी केली जात आहे। भाजपचे नेतृत्व आदिवासींसाठी राखीव जागांवर जिंकण्याची क्षमता असतानाही दावेदारी करण्यात अपयशी ठरलेलं आहे। शिंदेच्या शिवसेनेसोबत असलेली लोक भाजपची राजकीय कोंडी करण्याचा यशस्वी प्रयत्न करीत आहेत। सध्या तरी शिंदेच्या शिवसेनेकडून भाजपची कोंडी करून वसई विरार महानगरपालिकेचं भविष्यात महापौर पद आपल्याकडे ठेवण्याचा राजकीय डाव मांडण्यात आला आहे। शिंदेची शिवसेना ज्या आदिवासींसाठी आरक्षित असलेल्या जागांवर दावा करीत आहेत, त्या ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेकडे कार्यकर्त्यांचं संख्याबळही नाही आणि प्रभावी उमेदवार देखील नाही, परंतु भाजपच्या बळावर निवडून येऊन सत्तेची सूत्र स्वतःच्या ताब्यात ठेवण्याचा शिंदेच्या शिवसेनेच्या माध्यमातून राजकीय डाव काही लोक यशस्वी करू पाहत आहेत। अर्थात आदिवासींसाठी आरक्षित असलेल्या जागांवर निवडून येण्याची क्षमता भाजपची आहे, परंतु भाजपचे नेते शिंदेच्या शिवसेनेसोबत वाटाघाटी करण्यात अपयशी ठरलेले आहेत। भाजपचे नगरसेवक बहुसंख्य निवडून येतील, परंतु महापौर पदावरचा नगरसेवक भाजपचा नसेल, अशा प्रकारचे राजकीय डावपेच सध्या सुरू आहेत। शिंदेच्या शिवसेनेला पुढे करून काही लोक आदिवासींसाठी आरक्षित असलेल्या जागांवर दावा करीत आहेत। आदिवासींसाठी आरक्षित जागांवर दावेदारी करण्यात भाजप पूर्णतः अपयशी ठरलेली आहे। यावरील तुमचं मत आम्हाला न चुकता कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राइब करा व बेल बटन दाबा। धन्यवाद।